हाय फ्रेंड्स, कशा आहात? सर्व मजेत आहात ना? आज आपण कुकरमध्ये अळूची पानं 3 शिट्टीमध्ये नवीन पद्धतीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी बघा अळूची पानं घेतली आहेत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींना. खूप छान आणि नवीन रेसिपी. तुम्ही नेहमी अळूची वडी वळकुटी बनवताच, पण आज म्हटलं चला आज वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवूया. खूप छान होते. त्यासाठी बघा मी अशी अळूची पानं घेतली आहेत. पानं जरा मोठी आहेत त्यामुळं त्याच्यामधल्या शिरा आहे त्या मी कापून घेणार आहेत. अगदी करायला सोपी. ज्यांना वळकुटी बनवायला येत नाही, अळूची वडी बनवायला येत नाही, त्यांच्यासाठी तर एक नवीन आणि खूप युनिक अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो. त्यामुळं शेवटपर्यंत पहा. खूप छान अशी रेसिपी आहे नवीन पद्धतीची. त्याचे आपण देठ आहेत ते काढून घेणार आहोत, कारण देठ खूप मोठे आहेत. त्यानंतर आपण अशी घडी घालणार आहोत त्याची, आणि नंतर आपण कात्रीने कट करून घेणार आहोत. खूप सुंदर आणि चव म्हणाल तर एक नंबरच. बघा अशा प्रकारे आपण छोटे छोटे त्याचे पीसेस कट करून घेणार आहोत. खूप छान होते बघा. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे आपले आभार मानणे मला खूप छान आणि आनंददायी वाटेल. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडती की नाही ते पण कमेंट करून सांगायची आहे. हे बघा अशा प्रकारे आपण सर्व पानं आहेत ती कट करून घेतली आहे. मी फक्त 3 पानांची करणार आहे, जास्त पानांचा समावेश केला नाही. ज्या मध्यमच पानं घ्यायची आहे, जास्त नाही घ्यायची. त्यानंतर मी बेसन पीठ घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे. नंतर मी बेसन पीठ वाढवलं, त्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला. त्यानंतर मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे बघा. हिंग घातला आहे, कारण आपण इथे बेसन पिठाचा वापर करतो आहे. हिंग पचनासाठी खूप छान आहे. त्यानंतर आपण हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे. आपण इथे लाल मिरचीची पावडर पण वापरणार आहे, त्यामुळं थोडी टाकली मी. आणि ओवा असा छान हातावर क्रश करून घ्यायचा आहे. थोडासा आपण खायचा सोडा घातला आहे आणि लाल मिरची पावडर आपण अर्धा चमचा घातली आहे. कलर आणि चव एक नंबरच. त्यामध्ये धणे जिरे आहे, त्यामुळे मी वेगळे घातले नाही. ते घातले आहेत बघा. खूप छान ते, आणि कारण खाताना ती दाताखाली आले की नाही खूप छान लागतं. अशा प्रकारे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी युनिक आणि नवीन पद्धतीची रेसिपी आहे. तुम्ही कधी बनवली नसेल तर अवश्य अशा प्रकारे बनवून बघा. चमच्याने मला जमत नाही, मी आपल्या हातानेच करते. एकसारखं होतं छान. असं थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्याचं मिश्रण तयार करणार आहोत. खूप सुंदर. चॅनलला आपण अजूनही नवीन असा, चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि छान छान रेसिपीचा तुम्ही आस्वाद घ्याल. अशा प्रकारे छान फेटून घ्यायचं आहे बघा पीठ. तुम्ही जेवढं फेटाल की नाही तेवढं त्याची चव छान लागते. मी 5 मिनटं फेटून घेतलं. त्यानंतर मी कोकमचं अगूळ घातलं आहे आणि हळद राहिली होती माझी ती टाकली आहे. आणि पुन्हा आपण कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहोत. खूप छान होते बघा. आणि चॅनलला पटकन विजिट द्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला छान छान नवीन आणि नवीन पद्धतीच्या रेसिपी पाहायला मिळतील, ज्या की अगदी घरगुती साहित्यात तयार होतात. आणि तुमच्याकडे ते नसेल तर मी त्याला पर्याय पण सुचवते. जसं की आता तुमच्याकडे कोकमचं अगूळ नसेल तर तुम्ही इथे लिंबू पिळलं तरी चालेल. तुमच्याकडे चिंच असेल तर चिंचेचा कोळ घातला तरीही चालेल. पण माझ्याकडे आहे कोकम, त्यामुळं मी बाकीचं वापरलं नाही. आणि महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही गूळ वापरायचा आहे. आमच्याकडे गूळ आवडत नाही, म्हणून मी गूळ वापरला नाही. त्यानंतर आपण जी अळूची पानं कट करून घेतली ती त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. गोड आवडत नाही कुठल्या पण ह्याच्यामध्ये, त्यामुळं मी गुळाचा समावेश केला नाही, नाहीतर गुळाने तर एक नंबरच चव लागते. त्यानंतर आपण छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि घट्ट करायचं, जास्त पातळ पण करायचं नाही बघा. पुढे मी दाखवते की कशामध्ये आपण ते ट्रान्सफर करणार आहोत.
खूप छान होते आणि नवीन पद्धतीची ज्यांना वळकुटी करायला अवघड जातं आणि महत्त्वाचं म्हणजे कमी वेळेत होते, जास्त वेळ लागत नाही ह्या रेसिपीला. आणि खायला म्हणाल ना तर एक नंबरच लागते. तुम्ही जर एकदा बनवली तर तुम्हाला सारखी सारखी बनवावी लागेल अशी सुंदर रेसिपी आहे आणि चविष्ट एकदम. खायला एक नंबरच लागते. तुम्ही जेवणामध्ये किंवा छोटी मोठी भूक नाश्त्यासाठी चहाबरोबर स्नॅक्स म्हणून वापरू शकता. आता पुढे बघा मी काय करते आहे. ग्लास घेतले आहेत मी 2 सेम साईजचे. त्याला आतून तेल लावून घेणार आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल जे मिश्रण केलं आहे ते मी ग्लासमध्ये घालून घेणार आहे. तेल लावलं म्हणजे आपली जी वडी आहे, वडी आपण म्हणूया त्याला, ती पटकन निघेल तेल लावल्यानंतर. छान असं दोन्ही ग्लासांना मी तेल लावून घेतलं आहे आतमधून, त्यामुळं खूप छान होईल. आणि जे मिश्रण आहे ते आपण थोडं थोडं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा. अशी वेगळ्या आकाराची, चवीला एक नंबरच आणि करायला एकदम सोपी आणि झटपट होणारी, कमी वेळेत होणारी, अजिबात वेळ लागत नाही ह्या वडीला. अशा प्रकारे दाबून भरायचं आहे आणि भरून झाल्यानंतर टॅप करायचं आहे ग्लास, म्हणजे आपलं मिश्रण आहे ते छान आतपर्यंत हे होईल आणि हवा राहणार नाही आतमध्ये. मी सर्व साहित्य 2 ग्लासमध्ये घालून घेतलं आहे बघा. छान टॅप करून घेतलं. त्यानंतर वरतून मी तीळ घालणार आहे आणि आपण कुकरच्या भांड्यामध्ये ते ठेवणार आहोत. 3 शिट्ट्या करून घेणार आहे मी मीडियम गॅसवर. खूप छान होते, झटपट होते आणि चविष्ट, करायला एकदम सोपी. त्यानंतर 3 शिट्ट्या झाल्या, कुकर थंड झाला जरा की आपण त्या ज्या वडी आहे अळूची ती आपण काढणार आहोत. गरम आहे अजून, त्यामुळं मी कापडाच्या साहाय्याने काढून घेतलं आणि नंतर ही वडी थंड झाल्यानंतरच काढायची आहे. तुम्ही जर गरम गरम काढायला गेलं तर ते निघणार नाही आणि त्याचे तुकडे होतील. हे बघा थंड झाल्यानंतर मी अशा त्याच्या कडा चाकूच्या साहाय्याने सोडवून घेत आहे. बघा अगदी सहजरित्या निघणार आहे, बघू शकता आपण पुढे. हे बघा पलटी केला ग्लास, बघा किती छान आणि आकार पण किती सुंदर आला आहे बघा. बघता क्षणी तुम्हाला आवडेल आणि खायला पण खूप छान. बघा किती सुंदर दिसते आहे आपली वेगळ्या पद्धतीची झटपट होणारी आळूची वडी ही रेसिपी मैत्रिणींनो. बघा किती सुंदर झाली आहे. नंतर आपण कट करून घेणार आहोत आणि मी शॅलो फ्राय करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण आमच्याकडे तेलकट जास्त आवडत नाही, त्यामुळं मी शक्यतो शॅलो फ्राय करते, डीप फ्राय करत नाही. हे बघा अशा प्रकारे आपण तुमच्या आवडीचे तुम्ही काप बनवू शकता, कसे हवेत तुम्हाला, मोठे छोटे कसे. मी मीडियम केले आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. हे बघा किती सुंदर तीळ लावलेली बाजू तर बघा किती सुंदर दिसते आहे बघा. त्यानंतर आपण पॅनला तेल लावून घेणार आहोत सुरुवातीला आणि ज्या आपण वड्या कट केल्या आहेत त्या ठेवून घेणार आहोत आणि वरनं थोडंसं तेल आपण सोडणार आहोत, म्हणजे आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तेलाचा पण जास्त वापर नाही. हे बघा वरनं असं थोडंसं तेल सोडून घेणार आहोत, जेणेकरून वड्या अशा आपल्या खुसखुशीत होतील आणि एकदम लो टू मीडियम गॅसवर आपल्याला ही वडी आहे ती छान शेकून घ्यायची आहे. आलटी पलटी करून घ्यायची दोन्ही बाजू. तुम्ही जर मोठ्या गॅसवर परतली तर ते आतपर्यंत छान क्रिस्पी होणार नाही आणि आतमध्ये थोडीशी खाताना वेगळी लागेल. म्हणून एकदम लो टू मिडियम गॅसवर आपण ही वडी आहे ती छान परतून घ्यायची आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर चव म्हणाल तर एक नंबरच. वेगळ्या पद्धतीने आज तुम्हाला आळूची वडी दाखवत आहे मैत्रिणींनो. करायला एकदम सोपी आणि चविष्ट एकदम.
बघा किती सुंदर झाली आहे बघा. एक नंबरच. तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते मी, सर्व करून प्लेटिंग करून दाखवते. अगदी मुलं बघता क्षणी आवडीने खातील अशी मस्त चमचमीत टेस्टी अशी आपली वेगळ्या पद्धतीची आळूची वडी ही रेसिपी मैत्रिणींना आणली आहे. पुढे मी रस्सा भाजी ह्याचीच बनवणार आहे. रस्सा भाजी तर एक नंबरच लागते. तुम्ही नॉनव्हेज काय म्हणाल एवढी टेस्ट लागते त्याला. फक्त त्याला वाटण मी त्या वाटणाचा व्हिडिओ दाखवला नाही. लसूण, खोबरं, कांदा, कोथिंबिरीचं मी वाटण बनवलं आहे आणि त्याची मस्त आपण रस्सा भाजी ह्या वडीची बनवणार आहोत. बघा किती एक नंबरच दिसते की नाही आपली वडी, आळूची वेगळ्या पद्धतीची आळूची वडी. हे बघा किती सुंदर झाली आहे. त्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये आपण वाटण बनवलं होतं मी. लसूण, खोबरं, कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर ह्याचं वाटण बनवलं होतं आपण. थोडंसंच बघा तेलाचा समावेश केला आहे इथे पण, आणि जास्त भाजी मी बनवणार नाही त्यामुळं मी वाटणाचा समावेश पण जास्त केला नाही. छान असं आपण ते तेलामध्ये परतून घेणार आहोत. मीडियम गॅसवरच करायचं आहे. माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे आपला मसाला आहे आणि वाटण आहे ते छान असं भाजलं जाईल आणि तेल सुटणार आहे. बघा आपण थोड्या प्रमाणात तेल घातलं तरी पण भाजीला तेल सुटणार आहे. बघा किती सुंदर आणि एवढा छान घमघमाट येतो आहे की बघता क्षणी आवडेल सर्वांना आणि टेस्टी. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आपण गरम पाण्याचा इथे समावेश केला आहे. बघा छान अशी उकळी येऊन देणार आहोत आपण. गॅसची फ्लेम मोठी करून तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता. हे बघा किती सुंदर झाली आहे आपल्या आळूवडीची रस्सा भाजी. छान असं आपण थोडंसं त्याला अजून आटवून घेणार आहोत. हे बघा किती सुंदर, रंग पण सुंदर आणि चव पण एक नंबरच. अगदी तुमचं नॉनव्हेजची चव काय म्हणाल एवढी भन्नाट चव या आळूच्या वडीची रस्सा भाजी झाली आहे मैत्रिणींनो. तुम्हाला प्लेटमध्ये आपण अगोदरच आळूवडी घेतली आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारे जशी आपण मासवडी बनवतो त्या प्रकारे बनवली आहे. बघा अशा प्रकारे वरून आपण रस्सा घालून घेणार आहोत. खूप सुंदर, चविष्ट. त्यानंतर आपण वरून छान अशी कोथिंबीर सर्व करणार आहोत. एक नंबरच चवीला लागते. मैत्रिणींना अवश्य अशा प्रकारे बनवून बघा आणि रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हाईप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. चला तर मग भेटूया अशाच छान नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.